श्रोते हो नमस्कार, मी विवेक वानखेडे. आजच्या ध्यास नव्या भारताचा या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा या नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत आखण्यात आली आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात केली. ही यात्रा देशातील 2,55,000 ग्रामपंचायतींमधून जाणार आहे. या यात्रेत 2,000 पेक्षा जास्त वाहनं ग्रामीण भागातून यात्रेसोबत निघाले आहेत, तर 3,700 शहरांमधून यात्रा जाणार आहे. आदिवासी बहुल भागातून या यात्रेची सुरुवात झाली. समाजातील सर्व व्यक्तींपर्यंत पोहोचणे आणि केंद्र सरकारकडून सुरू केलेल्या योजनांचा प्रसार करून त्याचा लाभ मिळवून देणे हा या यात्रेचा उद्देश आहे. या यात्रेच्या माध्यमातून योजनेचा लाभ मिळालेल्या व्यक्तींची कहाणी सांगण्यात येत आहे. तसेच लाभार्थी आपले अनुभव मेरी कहानी मेरी जुबानी या पोर्टलवर शेअर करीत आहेत. क्विझच्या माध्यमातून नागरिकांना सरकारी योजनेच्या संदर्भात माहिती देण्यात येत आहे. संकल्प ही साहस, संकल्प ही सेना, संकल्प ही ज्योती, संकल्प सवेरा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या प्रभावशाली नेतृत्वाखाली महाराष्ट्र भक्कम आणि चारही दिशांनी प्रगतीच्या मार्गावर आहे. गाठत आहे विकासाची उंच शिखरे. सत्ता येते आणि जाते, समाज आणि देश तेथेच राहतो. हमारा प्रयास आपके आज के साथ साथ आपके कल को बेहतर बनाने का भी है. लक्ष्य यही है कि सबकी भागीदारी से महाराष्ट्र के लिए और बेहतर काम हो सके. महाराष्ट्र तेज गति से विकास करे. श्रोते हो, 27 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित देखील केले. विकसित भारत के संकल्प से जुड़ने और देशवासियों को जोड़ने का ये अभियान लगातार विस्तार ले रहा है. दूर दूर के गांवों तक पहुंच रहा है. गरीब से गरीब को जोड़ रहा है. युवा हो, महिला हो, गांव के सीनियर सिटीजन हो, सब आज मोदी की गाड़ी का इंतजार करते हैं और मोदी की गाड़ी के कार्यक्रम का इंतजाम भी करते हैं. और इसलिए इस महाअभियान को सफल बनाने के लिए मैं आप सभी देशवासियों का, विशेष करके मेरी माताओं बहनों का आभार व्यक्त करता हूं. नौजवानों की ऊर्जा इसके साथ लगी है, नौजवानों की शक्ति इसमें लगी हुई है. सारे नौजवान भी इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए अभिनंदन के अधिकारी हैं. कुछ स्थानों पर किसानों को खेतों में कुछ काम का समय होता है, तो भी जब गाड़ी उनके यहां पहुंचती है तो वो अपना खेती का काम भी 4-6 घंटे छोड़ करके इस कार्यक्रम में जुड़ जाते हैं. तो एक प्रकार से गांव गांव में एक बहुत बड़ा विकास का महोत्सव चल रहा है. विकसित भारत संकल्प यात्रा को शुरू हुए अभी 50 दिन भी नहीं हुए हैं, लेकिन ये यात्रा अब तक लाखों गांवों तक पहुंच चुकी है. ये अपने आप में एक रिकॉर्ड है. विकसित भारत संकल्प यात्रा का ध्येय उस व्यक्ति तक पहुंचने का है जो किसी कारणवश भारत सरकार की योजनाओं से वंचित रहा है. कभी कभी तो लोगों को लगता है कि भाई गांव में 2 लोगों को मिल गया तो हो सकता है कि उनकी कोई पहचान होगी, उनको कोई रिश्वत देनी पड़ी होगी या उनका कोई रिश्तेदार होगा. तो मैं ये गाड़ी लेकर के गांव गांव इसलिए निकला हूं कि मैं बताना चाहता हूं कि यहां कोई रिश्वतखोरी नहीं चलती है, कोई भाई भतीजावाद नहीं चलता है, कोई रिश्ते नाते नहीं चलते हैं. ये काम ऐसा है जो ईमानदारी से किया जाता है, समर्पण भाव से किया जाता है. और इसलिए मैं आपके गांव इसलिए पहुंचा हूं कि अभी भी जो लोग रह गए हैं मैं उनको खोज रहा हूं. जैसे जैसे पता चलेगा आने वाले दिनों में उन तक भी मैं पहुंचाऊंगा, इसकी गारंटी लेकर के मैं आया हूं. जिसको अभी घर नहीं मिला है उसको घर मिलेगा, जिसको गैस नहीं मिला है उसको गैस मिलेगा, जिसको आयुष्मान कार्ड नहीं मिला है उसको आयुष्मान कार्ड मिलेगा. योजनाएं जो आपकी भलाई के लिए हम चला रहे हैं
वो आप तक पहुंचनी चाहिए। इसलिए ये पूरे देश में इतनी बड़ी मेहनत का काम हो रहा है। मेरे भाइयों बहनों, बीते दिनों जब जब मुझे इस यात्रा से जुड़ने का अवसर मिला है तो मैंने एक बात अवश्य नोट की है। जिस प्रकार देश के गरीब, हमारे किसान भाई बहन, हमारे युवा, हमारी महिलाएं आत्मविश्वास से अपनी बातें सामने रखते हैं, उनको जब मैं सुनता हूं ना, मैं खुद विश्वास से भर जाता हूं। उनको सुनता हूं तो मुझे लगता है वाह, मेरे देश में कैसी ताकत है, कहां कहां ताकत है। ये लोग हैं जो मेरा देश बनाने वाले हैं। ये अद्भुत अनुभव है। देश भर में हर लाभार्थी के पास बीते 10 वर्षों में उनके जीवन में आए बदलाव की एक साहस से भरी हुई और संतोष से भरी हुई और साथ साथ सपनों से भरी हुई गाथा है। और खुशी ये कि वो अपनी इस यात्रा को देश के साथ साझा करने की भी बहुत उत्सुक भी है। ऐकूया ठाणे जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांचं मनोगत. मी माधुरी पवार. मी स्वनिधी म्हणून कर्ज काढलेलं 10,000 रुपये. त्या 10,000तून मी कपड्यांचा व्यवसाय केला, तर तो व्यवसायाला हातभार लागला. माझा व्यवसाय आता जरा जास्त प्रमाणात चाललाय आणि माझ्या मुलींच्या शिक्षणासाठी पण मला मदत झाली आणि यासाठी मला आता 20,000चं कर्ज पाहिजे आणि मी बँकेचे हप्ते व्यवस्थित भरेन आणि यासाठी मी मोदींचे आणि स्वनिधीचे आभार मानते. माझं नाव सुषमा सुरेश अहिरे, राहणार कल्याण पश्चिम. आम्ही केडीएमसी थ्रू आमचे बचत गट आहेत, त्या थ्रू आम्ही पीएम स्वयं निधीचे 10,000चं लोन उचललेलं आहे. त्यातून आम्ही समीक्षा पोळी भाजी केंद्र असा बिझनेस चालू केलेला आहे. त्या बिझनेसमधून आमच्या घराला एक आर्थिक आधार मिळालेला आहे व आमच्या हातामध्ये रोजचा पैसा किंवा रोजच्या खर्चाची आमची जी चणचण असते एका गृहिणीची, ती आमची भागलेली आहे. त्यामुळे आम्ही मोदी सरकारचे आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि हे 10,000चं लोन आता आमचं फिटलेलं आहे. पण आम्हाला अजून आमचा बिझनेस वाढवण्यासाठी सेकंड नंबरचं 20,000चं लोन करणार आहोत. त्यासाठी आम्हाला चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आमच्या केडीएमसीने. जागोजागी कॅम्प लावून त्यासाठी आम्ही मोदी सरकारचे खूप खूप आभारी आहोत. मैं दिलीप कुमार मिस्त्री, मैं आयुष्मान कार्ड का लाभार्थी हूँ. यहाँ मैं महाराष्ट्र में 45 साल से रह रहा हूँ. माझं नाव रजनी मंगल डाकी. मी ठाणे महानगरपालिका विकसित भारत संकल्प योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी इथे आले आहे आणि त्यामध्ये मी मेडिकल कॅम्पचा लाभ घेतला. पुन्हा आयुष्यमान भारत कार्डचा बी लाभ घेतला. मी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे आभारी आहे. श्रोते हो, तर चला संकल्प करूया भारताला 2047 पर्यंत एक विकसित देश बनवण्याचे स्वप्न साकार करण्याचा, गुलामगिरीची मानसिकतेला मुळापासून उपटून टाकण्याचा, देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा, भारताची एकता बळकट करण्याचा, देशाचे रक्षण करणाऱ्यांचा सन्मान करण्याचा आणि नागरिक म्हणून आपले कर्तव्याचे पालन करण्याचा. श्रोते हो, आजच्या या भागात आपण इथेच थांबत आहोत. तेव्हा पुन्हा भेटूयात ध्यास नव्या भारताच्या या विशेष कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.